पुढच्या बातमीकडे वळूयात। अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानं संतोष देशमुखांची हत्या झाली असं संजय राऊतांनी म्हटलंय। आका आजही मंत्रिमंडळामध्ये बसलेत अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे। बीड जिल्ह्यामधील सर्व पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी राऊतांनी केलेली आहे। महाराष्ट्र में क्या हो रहा है? मुकेश चंद्राकर की हत्या का एक समांतर देखता हूं संतोष देशमुख की हत्या की तरफ। संतोष देशमुख की हत्या भी उसने अन्याय और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाई महाराष्ट्र में, इसलिए उसकी हत्या हो गई। वो आज भी जो आका है उसके आज भी मंत्री परिषद में बैठे हैं। त्या संतोष देशमुख यांचा खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने होत नाहीये। माझी अशी मागणी आहे, बीड मधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे। डीवायएसपी असतील, केज परळीचे पोलीस प्रमुख असतील, संपूर्ण पोलीस खातं ज्यांच्या नेमणुका या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून झालेल्या आहेत, हे संपूर्ण पोलीस खातं त्या भागातलं पोलीस स्टेशन सगळे बरखास्त करून तिथे नव्यानं नेमणुका व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर